हे काय? ही कसली दुर्गंधी? आजूबाजूला तर काहीच दिसत नाहीये. मग ही घाणेरडी दुर्गंधी मला काय येते? व्यंकटराव, काय झालं? नाक असं इथे का गेलंय? कपिलताई, तुम्हाला कसला दुर्गंध येतोय का इथे? मला सांगा, आजूबाजूला एखादा उकिरडा किंवा काही कुजलेलं पडलेलं आहे का? नाही नाही, उकिरडे पाहण्याची मला अजिबात इच्छा नाहीये. मी पाहतही नाही. आणि दुर्गंधीचं म्हणाल, मला नाही बुवा कसल्या दुर्गंधी येत. नाही, नाही. मलाच का दुर्गंध येतोय? तुम्हाला दुर्गंधी येते? एक काम करा, वैद्याकडे जा आणि नाक दाखवा. मला बाई भरपूर काम आहेत. हा, कस्तुरी, स्वामींच्या हाती कस्तुरी. सासूबाई, का घाबरता एवढं? काय झालं? अगं राधे, काय केलंस तू हे? अगं तो व्यंकट म्हणजे विषारी नाग आहे, विषारी नाग. आणि तू त्याचा अपमान केलास. आता तो डूक धरून बसणार आणि दंश करणार. सासूबाई, मग मी काय करायला हवं होतं? तुम्ही पाहिलत ना तो आपल्या पौलमीबद्दल कसं बोलत होता. नाही सहन झालं मला. तो असा कसा विचार करू शकतो? अगं असतात असे नराधम. आणि आता तर त्याची नजर आपल्या पौलमीवर पडली. सासूबाई, काय? सोडा तिला. सासूबाई, तुम्ही काय करताय? तिचं काय दोष आहे या सगळ्यात? अगं दुसरा काही पर्याय नाही उरलाय. उद्या संध्याकाळपर्यंत व्यंकटचं कर्ज कसं फेडणार आहेस तू? आणि हिला कसं वाचवणार? घर गेलं, जमीन गेली. अगं आपण जाणार कुठे? कुठे राहणार? हिला घेऊन रस्त्यावर फिरणार आहेस का? घे, मलाही मार, मलाही मारून टाक आणि तिलाही मारून टाक. हो, सासूबाई, शांत व्हा. काय करताय तुम्ही हे? शांत व्हा बरं. अगं कशी शांत होऊ? सांग ना. तुझ्या एका निर्णयामुळे हे काय होऊन बसलं बघ. तू रघुनाथला जर बियाणं आणायला पाठवलं नसतंस ना, तर आज हे सगळं घडलंच नसतं. गोपाळा, अर्जुनाने महाभारतात अशी कुठली गोष्ट केली ज्यामुळे तो जिंकला? स्वामी, श्रीकृष्णाचा प्रत्येक आदेश त्यांनी पाळला, डावलला नाही. शाबास गोपाळा. म्हणून तो आमचा शिष्य म्हणून शोभतोस. गोपाळा, अरे रघुनाथ नित्य नेमाने गीता वाचायचा, पण ही गोष्ट मात्र तो विसरला. आम्ही त्याला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आमचा शब्द त्याने पाळला नाही. गोपिका, तू जो निर्णय घेतलास तो चुकीचा होता. आणि त्यानंतर रघुनाथच्या बाबतीत सगळं चुकीचं घडत गेलं. जी चूक रघुनाथने केली ती चूक व्यंकट करतो.
हा, अन्यथा अगदी उत्तम प्रतीचं दिसतंय. बहुतेक कोणीतरी गोण इथे विसरून गेलेलं असावं. जाऊ दे, आपल्याला काय आयती धान्याची गोण मिळालेली आहे. आता हे धान्य कुणाला तरी विकूया आणि चांगले पैसे कमवूया. शिवशंकर शंभो. जे आपलं नाही ते अनैतिक मार्गाने घेऊ नये. मी अहो, पण यात अनैतिक ते काय आहे? मी रस्त्याने चाललो होतो, ही गोण मला दिसली. आजूबाजूला कुणी नव्हतं म्हणून मी ती गोण घ्यायचा विचार केला. बस इतकंच. जेव्हा व्यक्तिमत्वच अनैतिक बनतं तेव्हा हातून अनैतिक कृत्यच घडतात. ही कोणी इथे पडलेली होती. काही पक्षी आले, त्यातले काही दाणे खाल्ले आणि उडून गेले. मग काही गुरं आली, त्यांचं पोट भरेल इतकं धान्य खाल्लं आणि निघून गेले. माणसाचं मात्र समाधान होतच नाही. स्वामी, म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? अरे सुखवस्तू आयुष्य जगतोयस, चांगला संसार आहे, बायको आहे, मुलं आहे, यात तू समाधानी असलं पाहिजेस. वयाला शोभणार नाही असे कृत्य करू नकोस. स्वामींना पौलमी बद्दल कळलं की काय, म्हणूनच ते असा इशारा देत आहेत. पण त्यांना कसं कळलं? सगळं ठाऊक आहे मला. सगळ्याचे साक्षीदार आहोत आम्ही. रघुनाथाने त्याच्या वाट्याचा प्रारब्ध भोगला. तू तुझं प्रारब्ध ओढावून घेऊ नकोस. पौलमीचा नाद सोड. नाहीतर गाठ आमच्याशी. हे काय झालं? हे सगळं काय होतंय माझ्या आयुष्यात? अरे रघुनाथा, दागिने गहाण ठेवू, पैसे उसने घेऊया आपण, बाकीचं सगळं नंतर, पण आधी उपचार व्हायला हवा. तुझ्यामुळे गेला माझा मुलगा. त्याच्या जवळ जाऊ नकोस, हात लावू नकोस त्याला. काय करू, काय करू? पौलमी तुझं कसं होणार ग? त्या नराधामापासून कसं वाचवू तुला? तर कर्ज कसं फेडू मी? काही सुचत नाहीये. काय करू? आजच चुकलं, सगळी माझी चूक आहे. माझ्यामुळे झालं. मीच चुकले. काही कळतच नाहीये, काय सुचत नाहीये. मी काय करू, कसं करू? सगळं माझ्यामुळे होऊन बसलंय. मला जगण्याचा अधिकारच नाहीये. मीच माझं आयुष्य संपायला हवं.
मी संपायला हवं. आई 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 ग आई. अरे पायाला जर जखम झाली तर वेदना असह्य होत आहेत. आणि ज्या वेदना तू लोकांना दिल्यास त्या वेदनांचं काय? सुधार. बाकी सगळं मान्य आहे मला, पण पौलमीच्या बाबतीत जे म्हणालात ना ते अजिबात मान्य नाहीये. आणि पौलमीचा नाद तर कधीच सोडणार नाही. या व्यंकटला जर का एखादी गोष्ट आवडली ना तर काही करून ती गोष्ट व्यंकट मिळवतोच. जर त्याच्या मार्गात कुणी आडवा आला तर व्यंकट त्याला देखील सोडत नाही. अगदी कुणीही.